जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो। तर फायनली MIDC जी भरती झालेली होती त्याची गुणवत्ता यादी म्हणजेच रिझल्ट किंवा गुणवत्ता यादी दोन्ही म्हणा तुम्ही, कारण गुणवत्ता यादीवरूनच रिझल्ट काढता येणार मित्रांनो। तर कशी बघायची आणि कधी आलेली मित्रांनो, ती आजच आलेली मित्रांनो। आणि बघू शकता तुम्ही पोस्ट कोणत्या कोणत्या होत्या आणि त्याचं डाउनलोड रिझल्ट कसं करायचं हे सगळं आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर पोस्ट बघू शकता तुम्ही, कार्यकारी अभियंता स्थापत्य, इथं गेल्यावर क्लिक करायचं मित्रांनो तुम्हाला। आणि त्याच्यानुसार तुमचे जे पोस्ट असेल याच्यातनं तुम्हाला त्याच्यात जाऊन काय करायचं आहे तुमचं डाउनलोड करून घ्यायचं आहे। डाउनलोड कशा प्रकारे करायचं आपल्याला रिझल्ट हे सुद्धा बघणार आहोत आणि मेरिट किती जाणार आहे हे सुद्धा बघणार आहोत मित्रांनो। आपण कास्ट वाईज मेरिट किती जाऊ शकते तुम्हाला कमेंट करा, तुमची कोणत्या पोस्टसाठी तुम्ही फॉर्म फिलअप केला होता, जी की आपण फॉर्म भरला होता 2023 मध्ये आणि त्याची एक्झाम झालेली मित्रांनो 2025 रोजी। तर तुम्हाला सगळ्यात पहिले काय करायचं मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं मित्रांनो। जी अपडेट येईल ती तुमच्यापर्यंत लगेच पोहोचलं जाईल, त्यासाठी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून जे अपडेट येईल इथून पुढं कट ऑफ किती लागेल सर्व काही तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर भेटणार आहे मित्रांनो। त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकनचं बटन दाबून घ्यायचं मित्रांनो। तर चला हे बघा, तुम्ही पोस्ट बघू शकता इथं लास्टपर्यंत किती पोस्ट आहेत। तर हे पोस्ट होतं मित्रांनो 34 वेगवेगळ्या पोस्टसाठी हे फॉर्म फिलअप केलेत मित्रांनी। त्याच्यानुसार कट ऑफ किती लागलेलं आहे आता आपण बघणार आहोत। तर तुम्ही बघू शकता तुमची पोस्ट कोणती मला कमेंट करा। तर पोस्टनुसार तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला हे रिझल्ट कुठून बघू शकतात आणि कसं बघायचं हे मी व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर हे बघा, फक्त मी इथं काय दिलेलं आहे तुम्हाला वर सांगितलेलं आहे कोणत्या पोस्ट आहेत। तर आपण काय करू, प्रत्यक्षात आपण बघणार आहोत रिझल्ट। तर आपलं हे टेलिग्राम चॅनल आहे मित्रांनो। टेलिग्राम चॅनल कोणतं आहे मित्रांनो, MPSC पोलीस टार्गेट म्हणून आपलं चॅनल आहे मित्रांनो। याच्यावर सर्व काही तुम्हाला अपडेट भेटतं। तर हे रिझल्ट आपल्या चॅनलवर सर्वात पहिले प्रसिद्ध झालेलं आहे मित्रांनो। मी साईट डेली चेक करतच असतो, त्याचसोबतच तर रिझल्ट आलेल्या आपण टेलिग्रामला टाकून दिलेलं आहे। इथं तुम्ही बघू शकता, तुम्हाला इथं लिंक दिलेली खाली बघा। आता असं मी डायरेक्ट लाईव्ह घेतो आहे, त्याच्यामुळे थोडंसं तुम्हाला दिसायला प्रॉब्लेम होईल, पण तुम्हाला काय करायचं आहे MPSC पोलीस भरती टार्गेट म्हणून यूट्यूब चॅनलला जाऊन टेलिग्राम चॅनलला किंवा डिस्क्रिप्शनमध्ये खाली यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन असतं, तिथं मी टेलिग्रामची लिंक दिलेली, तुम्हाला तिथं जाऊन त्या लिंकला ओपन करून रिझल्ट बघू शकतात। इथं मी हे बघा लिंक ओपन करतो। तर आता इथं तुम्ही ओपन झालेली आपली हे ऑनलाईन आता तुम्हाला दाखवतो मी, हे बघू शकता तुम्ही। इथं क्लिक केलं तर सगळ्या पोस्टसाठी हे रिझल्ट येणार आहे मित्र। आपण पोस्ट वाईज पोस्ट बघणार आहोत। खाली बघू शकता तुम्ही इथं पण 34 हे पोस्टसाठी आहे मित्रांनो। तर आपण फर्स्टपासून हे स्टार्ट करणार आहोत। तर पहिली कशाची एक्झाम झाली होती मित्रांनो आणि कशा प्रकारे त्यांनी नॉर्मलायझेशन केलं आणि कशा प्रकारे रिझल्ट लावलेले हे बघणार आहोत। तर चला कार्यकारी अभियंता स्थापत्याचे आपण ओपन करणार आहोत मित्रांनो। तर तुम्ही इथं त्यांनी दिलेले IBPSने वर एक्झाममध्ये कोणती लँग्वेज होती, जशी मराठी, इंग्लिश, जनरल नॉलेज हे दिलेले किती मार्कासाठी होते मित्रांनो, 20 मार्कासाठी 100 गुण, सॉरी इथं काय होते 50 प्रश्न होते 100 गुणासाठी। तर त्याच्यातून नाही 1 मिनिट काय दिलेली तर 200 गुणांचा पेपर होता, सॉरी 200 गुणांचा पेपर होता। तर इथं कशासाठी किती गुण होते हे दिलेले बघा। मराठी लँग्वेजचे 10 क्वेश्चन होते 20 मार्कासाठी, इंग्लिश लँग्वेजचे 10 क्वेश्चन 20 मार्कासाठी। समजून जा तुम्ही सगळं PDF डाउनलोड करून सविस्तर वाचू शकता। फक्त आपला उद्देश काय आहे, कट ऑफ कितीपर्यंत गेलेलं बघा। 154 वर हायस्ट आहे, म्हणजे मेरिट खूप खाली आलेलं मित्रांनो। तर तुमची पोस्ट कोणती होती इथं तुम्ही बघू शकता। आणि सेकंड पॉईंट असं आहे, ज्या मुलांना 45% एक्झामचे मार्क पडलेले मित्रांनो त्यांचंच इथं गुणवत्ता यादीमध्ये नाव आहे। त्याच्या खाली ज्या मित्रांना गुण किंवा मार्क आले असतील त्यांचं नाव नाही। इथं बघा तुम्ही लास्ट बघू शकतात 90 मार्क ज्याला पडले 90 अबाव, 90च्या वर ज्याला मार्क आहे त्याच्याच ह्या लिस्टमध्ये नाव असणार मित्रांनो। हे बघा सेकंडवाली बघणार आपण। तर सगळ्यात पहिले जाऊ द्या, क्लर्कवाले सगळ्यात जास्त मुलं होते, तर क्लर्कसाठी आपण बघणार आहोत। हे तर टेक्निकलच्या जागा होत्या, त्याच्यासोबतच क्लर्कला किती फॉर्म आलेले होते हे सुद्धा सांगणार आहे आणि कट ऑफ किती लागणार कास्ट वाईज, त्याच्यासोबतच वेटिंग लिस्ट असणार आहे का, ज्या मुलांना टेक्निकल होतं त्यांचं काय होणार पुढं, परत एक्झाम होणार आहे का, लिपिकची टायपिंग होणार आहे का, त्याच्यानंतर ड्रायव्हरची टेस्ट कशी होणार हे सगळं आपण बघणार आहोत। त्यासाठी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्यायचं मित्रांनो। हे बघा लिपिकचं 19 नंबरचं पद आहे, लिपिक टंकलेखक, आपण त्याचे कट ऑफ बघणार आहोत। तुम्ही इथं बघा ओपन होतं आहे, 2 मिनिट द्या। बघा 200 मार्काचा याचा पण सुद्धा पेपर होता मित्रांनो। तर काय तर तुम्ही बघू शकतात 1 नंबरचा जो विद्यार्थी आहे कुणाल, तर याला किती 178 पडलेले मित्रांनो, 178 OBC कास्टचा आहे। तर OBC त्याच्यानंतर SEBC सेकंड नंबरला, OBC थर्ड नंबरला, VJA फोर्थ नंबरला। तर कास्ट वाईज किती जागा होत्या आणि
जनरलच्या किती जागा होत्या हे सुद्धा सांगणार आहे आणि त्याच्यानंतर कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो, वेटिंग लिस्ट असणार आहे का नाही आहे हे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार त्यासाठी तुम्हाला. तर चला नेक्स्ट तुम्ही बघू शकता इथं पण 154 म्हणजे जास्त टॉपला गेलेली नाही, पण पेपरची लेवल ही काठिण्य पातळी थोडी हार्ड असल्यामुळं रिझल्ट खाली आलेला आहे मित्रांनो. नाहीतर मुलं 170पर्यंत आरामशीर वर असतात, 170, 80, 90पर्यंत घेतात, पण रिझल्ट हा थोडं खाली येण्याचे कारण काय, पेपरची काठिण्य पातळी थोडी हार्ड होती, त्यासाठी खूप मुलांना खूप कमी मार्क आलेले. तुम्ही इथं पण बघू शकतात मुलांना आता 90 मार्कवाल्यांना इथं लिस्टमध्ये असेल बघा. आणि ज्यांना 90 मार्काच्या खाली 45% म्हणजे 90 मार्क, हां बरोबर 90 मार्काच्या खाली असतील त्यांचे इथं गुणवत्ता यादीमध्ये नाव नाही. हे किती पेज आहे, 88 पेज आहे मित्रांनो. इथं इथपर्यंत आलेलं आपण किती आहे, 1721 नंबरला किती 112, तरी एवढं खाली होणारच नाही. दाखवायचं सांगायचं तात्पर्य हेच आहे की ज्या मुलांना 45% म्हणजे 90 मार्क आलेले त्यांचं लिस्टमध्ये नाव आहे. तुम्ही कमेंट करा तुमची पोस्ट कोणती होती, आपण त्यानुसार सुद्धा बघणार आहोत मित्रांनो. त्याच्यानंतर इथं बघू शकतात पंप चालक, वीज तंत्री, जोडारी, सहाय्यक आरेखक घटक, अनुरेखक घटक, गाळणी निरीक्षण घटक, त्याच्यानंतर भूमापक घटक, विभागीय अग्निशमन अधिकारी गट बघू शकता. विभागीय अग्निशमन अधिकारीचा आपण बघणार आहोत मित्रांनो. तर हा कोर्स जास्त मुलांनी केलेला नसतो, तर थोडक्यात आपण त्याचा एक अंदाज तर येईल आपल्याला किती मार्क आलेले. बघा किती मार्काचा पेपर होता मित्रांनो, हा 150 मार्काचा पेपर होता. बघा हा कोर्स कोणी करत नाही अग्निशामकचा, त्याच्यामुळे तुम्ही बघू शकतात जो टॉपर आहे 104 वर आहे मित्रांनो. त्याच्यानंतर सेकंडला 88 वर, 150 पैकी 88चं सुद्धा इथं काम होणार आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता तिथं फक्त किती लोक याच्यात पात्र झालेले, फक्त 8 लोकांनी पात्र झालेले. 1, 2, 3 जागा 4 जागा असतील तर इथं बेस्ट चान्सेस आहे. जर तुमचे एज बसेस असत तर तुम्ही अग्निशामकचे जे कोर्स असतात ते करू शकतात मित्रांनो. तर इथं तुम्ही बघू शकता मेरिटसुद्धा खूप खाली जाते. तर ते तुम्हाला काही माहिती हवी असली तुम्हाला कमेंट करा मित्रांनो. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथं वीज तंत्री श्रेणी ऑटोमोबाईल, हे मला वाटतं टेक्निशियनचं पद होतं. तर याच्यात किती मुलांनी एक्झाम दिलेली बघा. फक्त इथं किती मुलं पात्र झालेले, 4 विद्यार्थी पात्र झालेले बघू शकता तुम्ही. आता ह्या कास्ट वाईज किती जागा होत्या आणि हां IT चं आहे वाटतं नाही का, रिक्रुटमेंट इलेक्ट्रिशियन ग्रेड, हां तर ग्रुप C आहे. तर याच्यासाठी काय पात्रता होती हे सुद्धा आपण बघणार आहोत. बघू शकता तुम्ही टॉपर किती आहे, 90वर. पेपरला 150 मार्काचा पेपर होता, 90ला टॉपर आहे. म्हणजे जे मुलं पात्र झाले त्यांची इथं काम होणार आहे मित्रांनो. एवढे खाली मेरिट गेलेली आहे. तर त्याच्यासाठी आपल्याजवळ काय पात्रता पाहिजे टेक्निशियनची, आपल्याजवळ पात्रता नसल्यामुळे आपण सगळं क्लर्कमध्ये फॉर्म भरतो आणि वेगवेगळ्या जागेत फॉर्म भरतो. तर चला, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज तुम्ही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. आणि ही सर्व PDF तुम्हाला आपल्या टेलिग्रामला भेटून जातील. त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करून तिथं जाऊन तुम्ही सगळे रिझल्ट बघू शकतात. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.